प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर मराठी विभाग अभ्यास वही निर्मिती डॉक्टर चंद्रशेखर भारती. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत कादंबरी साहित्य प्रकारची संकल्पना. कादंबरी हा एक गद्य साहित्य प्रकार आहे जो आपल्या समोर एक वेगळीची दुनिया उभी करतो. हे एका विशिष्ट कथानकाभोवती फिरते आणि त्यात विविध पात्रे आणि त्यांच्या भावनांचे चित्रण असते. कादंबरी ही लघुकथेपेक्षा मोठी असते आणि त्यात अनेक उपकथानकेही असू शकतात. कादंबरीतून लेखकाला आपले विचार आणि कल्पना मांडण्याची मोठी संधी मिळते. वाचक ही कादंबरीच्या माध्यमातून एका वेगळ्या जगात रमून जातो. कादंबरीतून मानवी जीवनाचे विविध पैलू उलगडतात. प्रेम, द्वेष, मत्सर, त्याग, संघर्ष अशा अनेक भावनांचे चित्रण आपल्याला कादंबरीत आढळते. कादंबरीचे मुख्य घटक म्हणजे कथानक, पात्रे, संवाद आणि भाषा हे होत. कथानक हे कादंबरीचा कणा असतो. पात्रांच्या माध्यमातून कथानक पुढे सरकते. संवाद हे पात्रांमधील संभाषणाला सूचित करते आणि त्यातून त्यांची व्यक्तिमत्वे उलगडतात. भाषा हे कादंबरीचे महत्वाचे माध्यम आहे. लेखकाची भाषाशैली कादंबरीला वेगळीच उंची देते. कादंबरीत वर्णन, चित्रण आणि नाट्य हे घटकही महत्वाचे असतात. वर्णनातून वातावरण आणि परिस्थिती स्पष्ट होते. चित्रणातून पात्रांचे व्यक्तिमत्व उभे राहते. मराठी साहित्यात अनेक उत्तमोत्तम कादंबऱ्या आहेत ज्या विविध वैशिष्ट्यांनी नटलेल्या आहेत. याती ही कादंबरी याचे उत्तम उदाहरण आहे. यात याती आणि देवयानी यांच्या प्रेमकथेभोवती कथानक फिरते. त्याच्याप्रमाणे पानिपत ही कादंबरी ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असून ती आपल्याला मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगते. कोसला ही कादंबरी ग्रामीण जीवनाचे चित्रण करते. यावरून आपल्या लक्षात येते की प्रत्येक कादंबरीची एक वेगळी ओळख असते आणि ती आपल्याला काही ना काही शिकवून जाते. कादंबरी हे साहित्यातील एक अविस्मरणीय स्थान आहे. कादंबरी वाचल्याने आपला जान विस्तार होतो. आपल्या कल्पनांना नवी दिशा मिळते. कादंबरीतून आपल्याला मानवी स्वभावाचे दर्शन घडते. कादंबरी आपल्याला हसवते, रडवते, विचार करायला लावते. थोडक्यात कादंबरी आपल्याला जगण्याची नवी दृष्टी देते. म्हणूनच कादंबरी हे साहित्यातील एक महत्त्वाचे माध्यम आहे.